माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर ह्यो ब्लॉग बनवतो कारण म्हणजे आज रथसप्तमी, तर म्हटलं आज ब्लॉग बनवूया. रथसप्तमी सोबत आमकाय मुहूर्त भेटलो ह्यो ब्लॉग बनवतो. तर ह्यो ब्लॉग आमचो 6वा असा. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलाच असताना तुम्ही, भात कापडीचा ब्लॉग होतो, त्याचा जवळजवळ वर्ष झाला आता. तर आता ह्या रथसप्तमीपासून नवीन सुरुवात करूया म्हटली. तर बघूया चला. आमच्याकडे जुन्या पद्धतीपासून करत गेले असत तेच आता आम्ही पुढे प्रोसेस चालू ठेवली आहे. बघा, बघू शकता तुम्ही इकडे रांगोळी चालू असा आणि थोड्या वेळात काकू या बनवतील, प्रसादी बनवतील, या दाखवतो तुमका सगळा. तर बघू शकता तुम्ही आता बघायचं शनींपासून मी याचं प्रसादी बनवतो काकू आहे सर, दाखवतो सगळा. आणि सर रांगोळीचं काम चालू आहे. तर तुम्ही बघू शकता बघा, कधी न बसणारा माणूस रांगोळी काढून बसला तरी चांगली काढल्या ना, रथ काढल्या ना. आणि इकडे बघा आग पेटवली याच्यावरती आता टोप ठेवतो आम्ही आणि प्रसादी बनवतो. ते मस्त लागतं, एकदा खाल्लं ना तर खायचं थोडंसारखी वाटतं, भारी लागतं प्रसादी. आता ही आजी आमका ते प्रसादी कशाबद्दल केलं ते सांगतली जरा. हे बघ सांग. आज रथसप्तमी सूर्यनारायण रथावर बसलो. आजपासून सूर्य मोठं झालो. दिवस सूर्यनारायण तेव्हा आजपासून रात्र लहान आणि दिवस मोठो. आजपासून ऐकलं तसं 1 वर्ष असं वाटतं. परत रथसप्तमी ना ते दिवस मोठं. अशी माहिती दिली ना तिने, आभारी. मोठं असं लांब त्याला मोठं व्हिडिओ घडो काढून मोठं काढल्यानंतर की ना मग त्याच्यावर कमावरची आणि घोडो असं खेचते असा खेचून दाखवलं ना मोठं काढायचं मोठं एवढं. आता आमका जमतल तसे काढतो ना आता. हा आणि वरती दाखव वरती बसतो सूर्य
आमचा देवदर्शन झालेलं असा. मी पप्पा आणि विश्व आता चललो आता जेवण करू. सिनियर लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असा. ट्रीटमेंट चांगली असायची आणि सर पुढे मसान खावची पण असा व्यवस्था घेतली आणि फोटोबद्दल पण असा. गर्दी तर भरपूर असा. कंटाळला मग उभा राहून आम्ही फोटोबद्दल तिकडे गेलो. तिकडे बसून खर्च पडले असा. जेवणाचा सुगंध चांगला आहे. सर आमका जागा होती ते सर आम्ही आता ठिकाणी बसलो जग बसलो सरच. होय बघा बसलेला बघा बघू शकता कशा बसले ते बघा. झालेला असा भरपूर वेळ प्रतीक्षा करून आता आम्ही चाललो घरात. आता चाललो आम्ही घरात सगळेजण आणि परत संध्याकाळी देवळात कार्यक्रम असता. पालखी वगैरे काढतात तेव्हा आता येतो आम्ही तेव्हा तुमचं दाखवतो. चला तर तुम्ही बघू शकता आता सगळेजण पालखी बाहेर काढतात आणि देवळाच्या बाहेर प्रदक्षिणा वाचते भजन करतले. मजा येतात भरपूर गर्दी असता. तरी पण मी तुम्हाला दाखवतो प्रयत्न करतो मी. मानस नारायण भजरे नारायण भजरे मानस नारायण. सबस्क्राईब करायला विसरू नका.